हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. अभिनेता सैफ अली खानवर हल्लेखोराकडनं चाकून नाही तर ब्लेडनं हल्ला. मदतनीसाकडे 1 कोटींच्या खंडणीची मागणी केल्याची जबाबात माहिती. सैफवर हल्ला करणाऱ्याचा व्हिडिओ न्यूज 18 लोकमतकडे. 2:33 पळून जाताना हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद. सैफवरील हल्ला प्रकरणाचा तपास क्राईम ब्रांचकडे. दत्ता नलावडे, एन्काउंटर स्पेशलिस्ट दया नायक यांच्या नेतृत्वात तपास. घरात काम करणाऱ्यांची कसून चौकशी. सैफ अली खानला 2 गंभीर तर 2 छोट्या जखमा. सैफ अली खानच्या मानेवर सर्जरी. ब्लेडचा तुकडा बाहेर काढला. सध्या प्रकृती स्थिर, डॉक्टरांची माहिती. सैफवरचा हल्ला म्हणजे मुंबईतील कायदा सुव्यवस्था ढासळत असल्याचं लक्षण. मुख्यमंत्र्यांनी याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं. हल्ल्यावरनं शरद पवारांची प्रतिक्रिया. मुंबई देशातील सर्वाधिक सुरक्षित शहर. एखाद्या घटनेवरनं आरोप करणं चुकीचं. विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचं उत्तर. खंडणी प्रकरणी वाल्मिक कराडच्या जामिनाला सीआयडीचा विरोध. खंडणी आणि देशमुख हत्या प्रकरणाचं एकमेकांशी कनेक्शन. पुराव्यांसोबत छेडछाड होऊ शकते, सीआयडीचा युक्तिवाद. लाडक्या बहिणींना नव्या वर्षाचा हप्ता 26 जानेवारीपूर्वी मिळणार. महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंची माहिती. बारामतीमधल्या कृषी प्रदर्शनात शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे एकाच व्यासपीठावर. मंचावर सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यात संवाद. पुण्यातील चाकण शिक्रापूर रोडवरती भरधाव कंटेनरकडनं 10 ते 12 गाड्यांचा चुराडा. अपघातात अनेक जण जखमी.